हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करून आपण साधना पंचकमच्या तिसऱ्या आज्ञेचा अभ्यास आज करणार आहोत। आणि तिसरी आज्ञा आहे तेने शस्य विधीयताम पती, म्हणजे काय की ही सर्व कर्म तू परमेश्वराला त्याची पूजा म्हणून अर्पण कर। कोणची कर्म? तर जी आपण मागच्या म्हणजे दुसऱ्या आज्ञेमध्ये बघितली होती की व्यावसायिक कर्म, कर्तव्य कर्म, धर्म कर्म, आध्यात्मिक कर्म, ही जी आपण कर्म केलेली आहे ती कर्म भगवंताला अर्पण कर। त्याचा परिणाम काय होतो? तर त्याचं कर्मफळ आपल्याला मिळत नाही, आणि कर्मफळ आपल्या आयुष्यात आलं नाही तर त्याचं भोगणं येत नाही। ते फळ भोगायला आपल्याला यावं लागते ना। कर्म करताना एक तर आपण चांगले कर्म केले असेल किंवा वाईट केले असेल, मग चांगल्या कर्माचं फळ आहे पुण्य, वाईट कर्माचं फळ आहे पाप। या दोन पैकी एकाचं मग पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख। मग हे सुख दुःख कोण भोगणार? म्हणून ते आचार्य आपल्याला याच्यातून निघण्याचा मार्ग देतात की हे तू कर्म भगवंताला अर्पण कर, ईश्वराला अर्पण कर। या ईश्वर अर्पण बुद्धीने जो केले असतील, पण ते कर्म कसं असावे? तर ते म्हणतात की हे कर्म विधी ते पाळते, निषेधा ते गायते, मज देऊन गायते कर्म कर। तू सैराट वागून कर्म करू नको, तू तुझ्या मनाने कर्म करू नको। जे विधीने म्हटलं आहे, जे धर्माने म्हटलं आहे त्यानुसारीच कर्म कर आणि ते त्या ईश्वराला अर्पण कर। असं जेव्हा आपण कर्म करत असू, म्हणजे जसंच मनोबोधामध्ये समर्थांनी म्हटलं आहे की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे। आणि हे सगळं कर्मफळच भगवंताला अर्पण कर। हे ते सर्व कर्म म्हणजे ही सर्व कर्मांची फुले भगवंताला अर्पण कर। पण आपल्याला काय, आपल्याला आपला परमार्थ कसा असतो? निवडीचा, सवडीचा, पण तो आवडीचा होत नाही। तो परमार्थ आपला आवडीचा झाला पाहिजे, आणि आवडीने केलेला परमार्थ म्हणजे भगवंताला काय आवडते, त्याला काय हवं आहे हे बघून केलेलं कर्म। मला काय परवडते, मला काय आवडते हे बघायचं नाही। आणि हे जग कसं आहे? जग हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे। मग हे असा व्यवहार आपण भगवंताशी करायला जातो, तसं त्याच्या समोर नाही चालत। भगवंताला सगळे कर्म विधी ते पाळते, म्हणजे योग्य कर्मच कर, निष्काम कर। आणि ते सगळं भगवंताला की भगवंताच्या कृपेने, श्री गुरूंच्या कृपेने झाले आहेत अशा भावनेने कर, आणि त्यांच्या कृपेने झाले आहेत तर ते त्यांना अर्पण कर। असं जेव्हा ते कर्मफळ आपण त्याला अर्पण करतो, म्हणजे आज आपल्याला कोणताही विषय मी केलं असं काहीही रेंगाळत नाही। आणि हे जर रेंगाळत असतील ना, तर मग जे रेंगाळायला पाहिजे ते रेंगाळत नाही। म्हणजे काय की भगवंताचं चिंतन माझ्यामध्ये असलं पाहिजे, ते न राहता हे सगळं राहते चिंतन कर्माचं। माझं असं, माझं तसं, मी हे केलं, मी ते केलं, हेच चिंतन, हेच माझ्या आतमध्ये विषय जर रेंगाळत असतील, तर मग जो माझ्या आतमध्ये राहायला पाहिजे भगवंत, तो राहत नाही। आणि हे सगळं आपण जर अर्पण केलं तर त्याचा परिणाम काय होतो? आपलं चित्त शुद्ध राहते। म्हणजे आपल्याला जी व्यवहारातली आपल्या या शुद्धतेची, जी आपल्याला शांतीची, शुद्धतेची जी मूल्य आहेत ना हो, ही व्यवहारात आणि परमार्थामध्ये दोन्ही ठिकाणी पाहिजे असतात। शांती समाधान ही व्यवहारात सुद्धा आवश्यक आहे, आणि शांती आणि स्वच्छता शुद्धता ही परमार्थात सुद्धा आवश्यक आहे।
या दोन्ही ठिकाणी हे आवश्यक आहे, पण याचं मूल्य आपल्याला कळत नाही, म्हणून आपण शांत चित्त ठेवत नाही, शुद्ध चित्त ठेवत नाही. आणि हे शुद्ध राहावं, हे शांत राहावं, याच्यासाठी आपल्याला आचार्यांनी साधना पंचकम जो आपण अभ्यास करत आहोत त्याच्या तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हे एक व्यवहारिक दृष्ट्या सुद्धा आणि पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा आपलं शांतता टिकून राहावी, आपल्या चित्ताची शांतता फार महत्वाची आहे, त्याचं आपल्या व्यवहारामध्ये फार मूल्य आहे, ते आपल्याला कळावं. व्यवहारात मध्ये सुद्धा आपण शांत चित्ताने कोणतं काम केलं असेल तर ते छान होत असते, आणि विचलित आपण असलो तर ते काम आपण योग्य प्रकारे करू शकत नाही. आणि तीच बाब परमार्थामध्ये सुद्धा आहे. चित्त शुद्ध असेल आणि चित्त शांत असेल तर ते त्याचा परिणाम काय होतो, तर शुद्ध शांत आणि चित्त शुद्ध आणि शांत असेल तर तो ज्ञानाचा अधिकारी होतो. आणि हे ज्ञानाचा अधिकारी म्हणजेच ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. अशा त्या ब्रह्मज्ञानासाठी तुम्ही आम्ही तयार होतो, आणि त्याकडे आपल्याला आचार्य घेऊ बघत आहेत, नेऊ बघत आहेत, म्हणून त्यांनी आपल्याला ही अशांतीची कारणं मग आपण दूर केली पाहिजे. आपल्याला शांत राहायचं आहे, आपल्याला शुद्ध राहायचं आहे. माझं चित्त का बरबटते, माझ्या चित्ताचं काय असे येतात, काय केल्याने येतात, तर व्यवहार माझा चोख नसेल, मी माझे व्यावसायिक कर्म, मी माझे कर्तव्य कर्म, धर्म कर्म मी चोख केले नसेल तर माझं चित्त शुद्ध राहत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काम क्रोध लोभ हे सर्व बोकाटे, आणि मग असे जिथं भरलेले असतात, क्रोध भरलेला असेल, मोह भरलेला असेल, लोभ भरलेला असेल, तिथं शांती कशी राहणार, राहू शकत नाही. व्यवहारात हे राहू शकत नाही. तसं की व्यवहारामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे, शांत झोप लागली की आपल्याला उठल्यानंतर जाणवते की आज मला शांत झोप लागली, तशी आपल्याला जाणवत नाही, पण ती जेव्हा आपण झोपेतून उठतो तर त्या शांतीचा निराश होऊन जातो, ती शांती पुन्हा टिकत नाही. जागे झाल्यावर तीच हुरहुर लागून जाते कर्माची आणि आपल्या कर्तव्याची. तर ही शांती आपल्याला जागेपणी सुद्धा मिळावी याची व्यवस्था आचार्य आपल्याला करू देऊ बघत आहेत, आणि म्हणतात तू हे जे कर्म करशील ते व्यवस्थित कर, आणि त्याच्यासाठी अशांती ज्याच्यामुळे येते ते तू बंद कर. म्हणजे आपण जसं दारातून खिडक्यातून कच जिथून आतमध्ये येते, घर त्याच्या स्वच्छ राहावं म्हणून आपण जर हवा सुटली असेल, वारं सुटलं असेल तर आपण दार खिडक्या बंद करून घेतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये कचरे येणार नाही. तसं इथं आचार्य म्हणतात की जिथून तुझ्या मनामध्ये अशांती येत असेल, ज्या कारणामुळे तुझं चित्त बरबटल्या जात असेल आणि तुझं चित्त अशांत होत असेल, ते तू थांबव. मग आपण आपल्या आतमध्ये शोधलं पाहिजे की कशामुळे मी अशांत होतो, मी काय केलं तर माझी शांती भंग होते, ते कर्म मी थांबवलं पाहिजे. मी माझे कर्तव्य कर्म चोख केले नसतील तर माझं चित्त अशांत होते, आणि म्हणून मी हे दूर ठेवण्यासाठी, अशांती दूर ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील असला पाहिजे. आणि त्या प्रयत्नाची एक बाजू म्हणजेच कर्तव्य कर्म, व्यावहारिक कर्म, धर्म कर्म हे मी योग्य केले पाहिजे, निष्काम केले पाहिजे. आणि जर त्याच्याकडून काही मी अपेक्षा ठेवल्या असतील तर ते मिळालं तर लोभ, नाही मिळालं तर क्रोध, म्हणजे अशांतीची इथं जागा येऊन जाते, अशांतीला इथं जागा मिळून जाते. म्हणून त्यांनी आपल्याला नियम करून दिला की तू हे निष्काम कर. आता निष्काम कर्म केल्याने त्याचे परिणाम मला मिळणार नाही, म्हणजे त्याचे फळ मला मिळणार नाही. आणि ते मी कसे केले आहेत, शास्त्राने सांगितल्यानुसार केले आहेत, धर्माने सांगितल्यानुसार केले आहेत, श्री गुरूंनी सांगितल्यानुसार केलेले आहेत.
त्यामुळे त्याचे जे परिणाम होतील आणि ते मी प्रयत्नपूर्वक केलेले आहे, त्याचा परिणाम जो मिळेल तो श्री गुरु जाणतील, धर्म जाणेल, शास्त्र जाणेल. आणि अशा रीतीने माझ्या मनामध्ये कोणतेही खंत राहणार नाही, कारण मी शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे मी केलेला. आणि अशा रीतीने मी कर्तव्य कर्म, धर्म कर्म, सगळे माझे व्यावसायिक कर्म केलेले आहेत आणि ते त्यांना अर्पण करून दिले आहे. म्हणजे माझ्या चित्तामध्ये शांतता ठेवण्याचं एक हे मोठं काम मी करून घेतलेलं आहे. आणि अशा शांत चित्तामध्ये, स्वच्छ चित्तामध्ये आणि शांती आणि स्वच्छता सगळ्यांनाच आवडते. आणि असा व्यवहारिक काळी आणि ह्या पारमार्थिक काळी हे दोन्ही जर हातात हात घालून व्यवस्थित आपण केले असतील तरच आपण ज्ञानाचे अधिकारी होतो. म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे आपल्याला कळते, नाही तर आपल्याला कळत नाही. हो, आपण या संसारामध्येच गुरफटून राहतो आणि ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, मी कोण आहे हे आपल्याला आपलं कळत नाही आणि याच्यातच देहबुद्धीमध्येच आपण रेंगाळत बसतो, रमत बसतो, रंगत बसतो. आणि इथंच मग जे कुसुमांची फुलं, सुंदर फुलं भगवंताला व्हायची असतात, ताजी फुलं भगवंताला व्हायची असतात, तर ही आपली बलबतलेली फुलं, आपले बलबतलेलं चित्त होऊन जाते. आपलं चित्त बलबतलेलं आणि आपलं चित्त गढूळ, अशांत होऊन जाते आणि असं त्याला वाहता येत नाही. अशामध्ये भगवंत थांबत नाही. जिथं माझा संसार बनलेला आहे तिथं तो कसा थांबेल? त्याला स्वच्छता सगळ्यांना प्रिय आहे, तसं भगवंताला सुद्धा स्वच्छता प्रिय आहे. आणि ती स्वच्छता मी माझ्या कर्माची, माझ्या चित्ताची मी जर बरोबर सांभाळली असेल, माझे कर्तव्य कर्म निष्काम केले असतील तर ते मला शांत राहू देतात आणि स्वच्छ राहू देतात. नाहीतर ते मी स्वच्छ ठेवू शकत नाही. आणि तुकोबा याच्यासाठी आपल्याला आचार्य सुद्धा शिकवण देतात की वेद विहीन निष्काम कर्म करा. जे वेदांनी सांगितले आहे, जे धर्मांनी सांगितलं आहे तेच तुम्ही करा आणि ते सुद्धा निष्काम करा. म्हणजे त्याचं फळ काहीही माझ्या पदरामध्ये येता कामा नाही. याने काय होते, मी निष्काम कर्माने, वेद वेद निष्काम कर्माने माझं चित्त शुद्ध होते आणि सोबतीला नामस्मरण असल्यामुळे ते चित्त भगवंताकडे वळते, ते चित्त भगवंताच्या प्रेमामध्ये वळते. आणि दुसरं वेद वेद निष्काम उपासना म्हणजे हे सगळं अर्पण भाव. उपासना म्हणजेच मी जे मी करत आहे माझ्या आयुष्यामध्ये, जे मी हे पूर्ण करेलच असं आपण अधिष्ठान म्हणतो. हे अधिष्ठान आता मी माझं जे जीवनाचं अधिष्ठान आहे सच्चिदानंद पदवी घेणे, ते मी घेईलच अशी आपण स्वतःला जर अधिष्ठान मांडून त्यानुसार आपण कार्य करत राहिलो तर ते आपण पूर्ण करण्यासाठी जे चित्त शांत पाहिजे ते शांत राहते. आणि हे अधिष्ठान पूर्ण करणं म्हणजेच वेदविहित निष्काम उपासना आहे. आणि उपासना म्हणजेच हे मी सच्चिदानंद पदवी घेणे. आणि ती का मला मिळाली आहे? मनुष्य देहाचे लेणे, सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार नारायणे दिलेला असतो. तुम्हा आम्हाला सगळ्यांना हा अधिकार दिलेला आहे, पण आपण स्वतःला अशा रीतीने व्यवहारामध्ये, संसारामध्ये गुरफटून ठेवतो आणि तो आपलाच अधिकार आपण विसरून जातो. तर इथं आपल्याला या निमित्ताने आचार्य आठवण करून देतात की हे तुझं जे आध्यात्मिक कर्म आहे ते राहून गेलं, ज्याच्यामुळे तुला जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचं आहे ते तुझं राहून जाते आणि ते करणं फार आवश्यक आहे. आणि हे तू जर तुझ्या जवळ ठेवून देशील, मी करता असं म्हणशील, तर या कर्माचे फळ तुझ्या पदरात येतील आणि त्याच्यापासून आपल्याला मग ते सुखदुःखाचे फळ भोगायला पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणं राहून जाईल.
आणि ते मनुष्य देहातच घेता येते, इतर देहामध्ये हे जमत नाही. म्हणून आचार्य आपल्याला बजावत आहे की तुझं अशांतीचं कारण हे सगळं आहे, हे तू अर्पण करून दे. म्हणजे हे तुझे जे कर्म आहे, तुझं जे वागणं आहे, तुझं जे चिंतनाचा विषय आहे, तो तू बदलवून टाक. आणि ते अशांत झालेलं चित्त जसं निष्काम राहू शकत नाही, शांत राहू शकत नाही, ते शांती ठेवण्याचे सगळे काम तू कर. आणि स्वतःच्या चिंतनामध्ये चूक झाली की नाही झाली हे माझ्या ह्याच्यावर आलं नाही पाहिजे. मला जे नाही येत ते मी शास्त्राला विचारून केलेलं आहे, शास्त्रानुसार केलेलं आहे. म्हणून ती सगळी जबाबदारी शास्त्राची, श्री गुरूंची होऊन गेलेली आहे. आणि त्यानुसार मी आता वागल्यामुळे परमेश्वर प्राप्तीचे साधन मला प्राप्त होणार आहे. आणि तेच इथं ते म्हणत आहेत. आणि ह्या परमेश्वर प्राप्तीसाठी जो अहंकार आडवा येत असतो, मी केले अहम 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 आणि ममता मोहाचे माता पिता. म्हणून हा अहंकार जो मी केलं हा कर्माचं जे अहंकार तुला येऊ नये, म्हणून हे कर्मच ईश्वराने श्री गुरूंच्या कृपेने झाला आहे, ईश्वराने करून घेतलेला आहे. असा भाव मनात ठेवला तर तो अहंकार आपल्यामध्ये येणार नाही आणि ममता येणार नाही. त्याच्यामुळे मोह उत्पन्न होणार नाही. आणि ह्या मोहापोटीच आपण बरे वाईट जे पण कर्म करत असतो ते करत असतो. म्हणून मोहापासून वाचायला कर्मच सर्वश्रेष्ठ करून ते अर्पण करायचे आहेत. म्हणजे ईश्वरी कर्म ईशाने म्हणजे त्या ईश्वराच्या कृपेने झालेले आहेत आणि त्याचाच त्याचे देऊन दिले. आणि खरंच आपला देह जो आहे तो जड आहे, त्याच्यामध्ये जे ते चैतन्य आहे त्याच्यामुळेच हे कर्म झालेले आहे. आणि या चैतन्याचं नसेल तर ते कर्म होऊच नाही शकत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की ईश्वराच्या, भगवंताच्या, श्री गुरुच्या कृपेने झालेलं आहे असं, आणि त्याला तू अर्पण करून दे. हा भाव हे आपल्याला समजलं पाहिजे. देवाला वाहण्याची फुलं आपण कशी असावी, छान सुगंधी असावी आणि ताजी असावी. तसे माझे कर्म असे सुंदर असावे, वेद विहित असावे आणि योग्य असावे. जिथे ते पाहिजे निषेधाते गाय असे असावे. आणि मला धर्माच्या मार्गावरच चालायचं आहे. सैराट वागणं कोणालाही मान्य नाही, धर्माला मान्य नाही, आचार्यांना मान्य नाही. त्यानुसार ते आपल्याला म्हणतात की हे सगळं ईश कृपेने झालेलं आहे आणि ते त्यांनीच आपल्या नियोजनाप्रमाणे करून घेतलेला आहे. हा भाव नेहमी मनामध्ये ठेवावा आणि त्यानुसारी कर्म करायचंच आहे. पण ते सांगितलं तसं केलं आहे म्हणजे योग्य केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितल्यानुसार केलं आहे म्हणून त्यांनाच अवघा भार तुला व्हायला. आणि आपण काय करतो, अवघा भार म्हणजे पूर्ण माझं जे आहे ते सगळं त्याला नाही पाहत, काही आपण ठेवून घेतो आणि जे आपल्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे ते त्याला वाहून, की म्हणजे आपल्याला हे घर दार कपडे हे सगळं, म्हणजे आपल्याला काय गरज आहे, अन्न वस्त्र निवारा. हे मी माझ्या पसंतीने वस्त्र घेतो, हे मी माझ्या पसंतीचं अन्न बनवतो, माझ्या पसंतीचं घर बनवतो, हे मी माझ्याकडे ठेवतो. आणि जन्म मृत्यूतून सुटणं जे माझ्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे ते म्हणते ते तू कर. ते म्हणतात तू अवघं माझ्यावर सोपव. तर हे चौथं सुद्धा मी माझ्यावर घेईल. म्हणजे ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे मला घर मिळालेलं आहे, ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे मला वस्त्र मिळत आहे, ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे मला अन्न मिळत आहे. हा भाव कर्तव्य कर्म मलाच करायचे आहेत, पण भाव हा ईश्वरार्पण असावा आणि त्याला सेंटर मध्ये ठेवून केलेला असावा.
तर आपण बरोबर त्याच्या कृपेने त्यांनी सांगितल्यानुसार सगळं झाले आहे आणि अवघा भार तुला वाहिला. असं जर झालं असेल तर मग अशा पद्धतीने माझं कर्म असेल तर ते भगवंताला आवडते. म्हणजे त्याच्या आवडीने ते केलेलं आहे ते त्याला आवडते. आणि मी माझ्या आवडीचा, मला परवडणारा आणि त्यानुसारी म्हणजे धर्माला सोडून असे कर्म आणि असा माझा परमार्थ सुरू असेल तर तो भगवंताला, शास्त्राला, गुरूंना, आचार्यांना कोणालाही मान्य नाही. त्यांना आवडणारा तोच मला आवडतो. त्यांनी जो सांगितला आहे तोच मला करायचा आहे आणि तसाच करायचा आहे, तितकाच कर. इतकं मी श्री गुरूंना, ईश्वराला समर्पण भावाने राहावं, इतकं मी त्यांच्या याच्यामध्ये मी स्वतःला बांधून ठेवावं. आणि माझ्या जीवनामध्ये जे सुखदुःखाचे प्रसंग आलेले आहेत ते मी त्यांना त्यांच्या नियोजनाप्रमाणे आहेत, ते मला मान्य आहेत असा मी अर्पण भाव, असा मी शरणागत भाव मी ठेवला असेल तर बरोबर ते अर्पण होतात. नाहीतर माझ्या अपेक्षित जर मी त्याच्यात मिळवलं असेल तर आपल्या मनीचा मळ घालवू नको रे. सगळं त्याच्या हिशोबाने होऊ द्या आणि त्यालाच अर्पण करा. हा भाव आपल्याला या आज्ञेमध्ये आचार्य देव बघत आहे आणि त्यांनी जर ते दिलेलं आहे तर ते बरोबर ते माझ्या योग्यतेने मला जे योग्य आहे, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच त्यांनी मला दिलेलं आहे. माझ्याच्याने जे होणार नाही, जे माझ्यासाठी बरोबर नाही, जे माझ्यासाठी चांगलं नाही, तो ईश्वर भगवंत श्री गुरु मला कधीही देणार नाही. तेवढा पक्का विश्वास आपल्या चित्तामध्ये असू द्यावा आणि श्रद्धा आणि विश्वास हाच परमार्थाचा पाया आहे. तो मी जपावा आणि त्यानुसार मी कर्म करून ते सगळं भगवंताला, ईश्वराला अर्पण करावे, अशी आचार्यांची ही तिसरी आज्ञा आपण बघितली. श्रीराम जय राम जय.